तर प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख रिव्ह्यू दाखवताय ठिपक्याच्या रांगोळीचा। पुन्हा एकदा विठूबाबा म्हणतोय जगातला सगळ्यात सुरेख आनंद म्हणजे आजी आजोबा होण्याचा, तो पुन्हा एकदा मिळणार आहे तुमच्यामुळे। प्राची म्हणत असे झालं ना आता सगळं, आता ह्या सगळ्या म्हणतात तुला काय घाई लागली प्राची एवढी। प्राची म्हणते अगं ते मुलगा का मुलगी बघायचं असतं ना, ते करायचं राहिलं ना आपलं। मग सुवाई म्हणतात अरे हो की, आण लवकर त्या वाट्या। अपू म्हणते आपण हे मानसी वहिनीच्या वेळेला पण केलं होतं ना, कसलं भारी मजा येते नाही। आता त्यांनी ते पुढे वाट्या आणल्यात सगळ्या, पेढा की बर्फी। मग सुवाई म्हणतात हे बघ, पेढा निघाला तर मुलगा होणार आणि बर्फी निघाली तर मुलगी, चला बरं पटकन उचला त्या वाट्या। आता अपू म्हणते सुमी तू उचल हा। शशांक म्हणतो ए अपू हे बघ आपल्याला बर्फी हवी हा। निखिल म्हणतो हो आपल्याला पण बर्फीच हवी आहे। आता या अपू म्हणते सुमी तू उचल हा वाटी पहिली। सुमी म्हणते अगं का, तू उचल ना। अपू म्हणते नाही नाही तू सिनियर आहेस, तुझी बातमी आधी कळली ना। सुमी म्हणत असते नाही नाही तू लहान आहे, तू आधी उचल। शेवटी हे सगळे म्हणतात तुम्ही दोघीही एकत्र वाट्या उचला। मग दोघींनी सोबतच वाट्या उचलल्या आणि सारखंच उघडलंय त्यांनी, बर्फी दिसलीये म्हणजे मुलगी होणार। प्राचू हे सगळे क्षण व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करते आणि सगळेच खुश झालेत। पन्ना काकू तर खूपच खुश झाल्यात, त्या म्हणतात आता आपल्याकडे 2-2 मुली। सुवा वहिनी 2-2 लक्ष्म्या येणार आपल्या घरी। पुढच्या वर्षी ना आपलं घर मुलींच्या अशा पैंजणाच्या आवाजाने भरून जाणार आहे। आपण सुमी आणि प्राचूला कसं पूर्ण घुंगरांचे आपण पैंजण केले होते तसं करूयात हा। सुवाई म्हणतात हो 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 पन्ना सगळं करूयात। आता मानसी म्हणते वरुणला राखी बांधायला 2-2 बहिणी येणार। आता अप्पू तर म्हणते मी दोघींची नावं पण डिसाईड केली आहे, एकीचं तेजू आणि एकीचं मनू। म्हणजे सुवाई म्हणतात म्हणजे कोण तेजू आणि कोण मनू। तेजू म्हणजे तेजस्विनी आणि मनू म्हणजे मनस्विनी। सुवाई म्हणतात पण कोणाची तेजू आणि कोणाची मनू, तर आता अप्पूची तेजू आणि ही सुमीची मनू। काय स्वप्न असतात नाही प्रेक्षकांनो। असो, पण आता पन्ना काकू म्हणतात दोघींपैकी एकीला मुलगा झाला तर काय करायचं। अपू म्हणते सोपं आहे की पन्ना काकू, मुलगा झाला ना तर हा तेजस आणि सुमीचा मानस। पण प्राची म्हणते ए मी आत्या आहे ना अपू, मी नावं ठेवायची असतात ना। अपू म्हणते तुला हे नावं आवडले नाही आहेत का प्राचू। सुवाई म्हणते त्याच्यावरनं आता दोघी गोंधळ नका घालू, नावांना वगैरे वेळ आहे अजून। प्राची म्हणते चला बरं आपण मस्तपैकी सेल्फीज काढूयात, फोटोग्राफ्स घेऊयात। तर मग आता ह्यांनी सगळ्यांनी एकमेकांसोबत छान सेल्फी घेतल्यात प्रेक्षकांनो, छान दाखवलंय आणि खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्यात असं म्हणायला हरकत नाहीये। कारण पुढे त्यांनी आपल्या ते मूवी आहे ना बनवा बनवी, त्यामधलं ते गाणं प्ले केलंय, कुणीतरी येणार येणार ग। प्राची, पन्ना काकू आणि मानसी तिघींनी त्यावर सुंदर डान्स केलाय। तुम्ही टीव्हीवर बघायला खूप छान मजा येईल तुम्हाला, नक्की बघा आज। त्या गाण्यामधले आणि डान्समधले हे काही सुंदर क्षण मी टिपलेत, कसे वाटले मला नक्की कळवा हं। आणि प्रेक्षकांनो फायनल रिव्ह्यूज आहेत त्यामुळे प्लीज रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका। तर आता हा सीन संपल्यानंतर आपण बघतोय अप्पू आणि सुमी दोघी दवाखान्यातून आल्यात आणि दोघींचे चेहरे सिरियस असतात, रादर सगळ्यांचेच। पन्ना काकू म्हणतात काय ग काय झालं। अमेय म्हणतो शशांक काय झालं, तुम्ही एवढे सिरियस दिसत आहात। मग निखिल म्हणतो ॲक्च्युली सोनोग्राफी झाली आहे। मग शशांक म्हणतो अपूर्वाच्या थोडंसं सिरियस सांगितलं आहे डॉक्टरांनी, तिला जरा काळजी घ्यायला सांगितली आहे, म्हणजे जरा कॉम्प्लिकेशन्स आहेत, बाळंतपण होईपर्यंत तिला सक्तीचा आरामच सांगितला आहे। तर पुढे आपण बघतोय की माई, सुवाई आणि पन्ना काकू तिघी बसल्यात बोलत ओसरीमध्ये। सुवाई म्हणतात मी तर अप्पूला सक्तीचा आराम करायला लावणार आहे। माई म्हणतात आपण तिघी काळजी घेऊ चांगली, म्हणून हट्टाने ती इथेच राहिली आहे, या विश्वासाला तडा जाता कामा नये हं बाई। सुवाई म्हणतात होईल सगळं व्यवस्थित, नका काळजी करू माई। तेवढ्यात आता दुष्काळात 13वा महिना म्हणावं की काय, पण विठूबाबा येऊन सांगतो गावावरनं फोन आलाय, दुर्गा आत्याची तब्येत जरा सिरियस झाली आहे, आईला आणि सुवाईंना गावाला बोलवलंय। तर आता सुवाई म्हणतात अचानक काय झालं। विठूबाबा म्हणतात माहित नाही ग सुवा, दादाने फोन केलाय म्हणजे नक्की सिरियस असेल ना। पण सुवाई म्हणतात असं कसं निघणार, 2-2 पोरी घरी गरवारशी आहेत। आणि पन्ना काकू म्हणते तुम्ही नका काळजी करू वहिनी, मी आहे ना। प्रेक्षकांनो कदाचित माईंच्या आई देवाज्ञा झाली त्यांना, म्हणून कदाचित माईंची एक्झिट त्यांनी इथे दाखवली असावी। आय होप तुम्हाला माहित असेल। पण आता पन्ना काकूने सगळी जबाबदारी घेतली आहे की मी सांभाळेल, तुम्ही नका काळजी करू। तर आता पुढे आपण बघतोय शशांक म्हणतो का सांगितलं नाही आईबाबांनी जाताना आम्हाला। पन्ना काकू म्हणते अरे तुम्ही सगळे काळजी कराल ना म्हणून नाही सांगितलं। शशांक म्हणतो खरं तर आपण तिथे असायला हवं होतं, कोणीतरी एक जण धावपळ करायला, आई बाबा सगळेजण एकटे काय करतील तिथे।
पन्ना काकू म्हणते नको काळजी करू शशांक, होईल सगळं व्यवस्थित. अमेय म्हणतो हे बघा अप्पू येते आता, तिच्यासमोर प्लीज काही बोलू नका. पण आता अप्पू येऊन एकदम पॅनिक होते आणि म्हणते काय तुम्ही एवढे सिरियस का झालात आणि काय बोलणं सुरू आहे तुमचं, काय काय सांगायचं नाही अप्पूला. अमेय दादा तू आत्ता काहीतरी बोलला, मी ऐकलंय सगळं. प्राची तिला म्हणत असते अप्पू जरा शांत हो, अगं काही नाही झालंय, तू नको त्रास करून घेऊ. शशांक पण म्हणतो हो अपूर्वा अगं काही नाही झालंय, तू इतकं का टेन्शन घेतीयस. मग पन्ना काकू म्हणते हे बघ अपूर्वा, अगं आत्या आजीची तब्येत सिरियस आहे. आता अप्पू आणखीन पॅनिक होते आणि म्हणते अरे बापरे आत्या आजीची तब्येत सिरियस आहे, आपल्याला जायला हवं खडूस. शशांक म्हणतो अपूर्वा शांत होतेस का, तू कुठेही जाणार नाहीयेस. अप्पू म्हणते बरं मी नाही जात पण तुम्ही दोघं निघा ना. मानसी म्हणते अप्पू अप्पू अगं ऐक, विठू बाबा सगळेजण तिकडे गेलेत, ते पोहोचल्यावर कळवतील आपल्याला. पन्ना काकू म्हणते अप्पू तशी काही गरज लागली तर आपण अमेयला पाठवणार आहोत, हे पण येणार आहेत, आपण त्यांना फोन करू. पण या गोष्टीचं सुमीने आणि तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये प्लीज. बरं तुम्ही दोघी नाश्ता करणार आहात ना, तुमच्या दोघींचं आंबट गोड मोकळी भाजणी केली आहे, चला बरं आत येता का इथेच खाताय. शशांक अप्पूला शांत करत असतो, तू शांत होणार आहेस अप्पू. प्राची म्हणते तुम्ही दोघी इथेच बसा, मी घेऊन येते इकडे. सुमी म्हणते अगं बाहेर न बसून खाता येत नाही, मी आतच येते टेबलवर. शशांक म्हणतो बरं जा दोघी जणी आतमध्ये. प्रेक्षकांनो मी काही फोटोज घेतले नाहीये, पण आता ती सुमी आहे ना त्या पायऱ्यावरून निसटते. अप्पू तिला हात द्यायला जाते आणि तीच खाली जोरात आपटते आणि सुमी मात्र बाजूला अलगद सरकते. आता ह्या सगळ्या प्रकरणामुळे अप्पूवरती जरा संकट आलंय असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता त्यांनी लगेच अप्पूला सावरलंय. सुमी तर रडायलाच लागते, अप्पू काय झालं तुला, आणि किती धावपळ असेल आणि किती एकदम सगळेच पॅनिक झाले, तुम्ही सगळे इमॅजिन करू शकता. आता सुमी रडायला लागते, अप्पू अगं काय झालं, अगं ती मला वाचवायला गेली ग. आणि शशांक पटकन अप्पूला आहे त्या परिस्थितीत उचलतो आणि दवाखान्यात घेऊन जातोय. सुमी खूप रडायला लागते, अप्पू अप्पू काय झालं असेल अप्पूला. सगळे तिला शांत करताय. निखिल म्हणतो हो हो अगं काही नाही झालंय सुमे. सुमी म्हणते माझ्यामुळे झालंय सगळं, ती मला वाचवायला गेली आणि ती पडली, काय झालंय तिला, काही त्रास तर नसेल ना होत. आता खूप सगळेच जण टेन्शनमध्ये आहेत प्रेक्षकांनो. आणि इकडे शशांकने अपूर्वाला दवाखान्यात आणलंय आणि तो पण खूप पॅनिक झालेला असतो. कोणी आहे का इथे दवाखान्यात, तिला प्लीज लवकर न्या, इमर्जन्सी आहे. आणि आता तिथे स्नेहलता आल्यात, त्या म्हणतात काय झालं हिला अचानक. आणि अमेय म्हणतो ती न अचानक पडली सुमीला वाचवण्याच्या नादात आणि डोक्यालाही लागलाय तिच्या. स्नेहलता पटकन अप्पूला ICU मध्ये ऍडमिट करतायत. शशांकला म्हणताय हे बघ शशांक काळजी नको करूस, मी आहे ना. प्रेक्षकांनो शशांकची ऍक्टिंग अप्रतिम दाखवली. शशांक इतका पॅनिक झालेला असतो आणि खूप रडत असतो. ती डोळेच उघडत नाहीये, काय होऊन बसले रे दादा हे, अरे हे व्हायलाच नको होतं. अमेय त्याला समजत असतो, ठीक आहे शशांक, अरे नको काळजी करूस, होईल व्यवस्थित सगळं. शशांक म्हणतो डॉक्टरांनी सांगितलं होतं ना तिला कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायची, कशाला हिने हे सगळं करून ठेवलंय. अमेय म्हणतो अरे सुमीला सावरायला गेली ना ती. शशांक म्हणतो हिला काय गरज होती सावरायची, समोर किती जण होते, ही कशाला हात द्यायला गेली, सावरलं असतं ना सुमीला कोणीतरी. अमेय म्हणतो हे बघ जे झालं ते झालं, आता विचार नको करूस. शशांक म्हणतो नाही प्राची न आणत होती ना सगळं त्यांना खायला, सुमीला जात जायचं होतं आणि हे काय होऊन बसलं रे दादा, मला काही झालं तर बाळाला. अमेय म्हणत असतो काही होणार नाहीये, तू नको काळजी करूस बरं शशांक, सगळं चांगलं बोलायचं बाळाला आणि अप्पूला काही होणार नाही. अरे मानसीच्या वेळेला तुझ्याकडे बघूनच मला आधार वाटायचा ना, असं नाही करायचं. हा शशांक शांत हो बरं. इकडे पन्ना काकूने पण माई लावतात तसा दिवा लावलाय देवाजवळ आणि प्रार्थना करतायत, आत्या आजीला बरं वाटू दे आणि अप्पू बाळांतीन सुखरूप असू दे देवा. प्रेक्षकांनो एवढा रिअलिस्टिक अभिनय करतात ना हे सगळं की नाही म्हणलं ना तरी डोळ्यातून पाणी येतच. खूपच सुरेख ॲक्टिंग करतात हे सगळेजण, म्हणजे नेहमीच करतात पण इतकं छान वाटतंय ना प्रेक्षकांनो आता बघताना की काय सांगू. आता ही मानसी फोनवर बोलत असते अमेयशी की आम्ही निघतोच आहे थोड्या वेळात, डब्बा घेऊन निघालेत ते दवाखान्यात. पन्ना काकू म्हणत असते शशांक अमेयच्या जेवणाची सोय केली आहे पण अप्पूला खायची परवानगी दिली आहे का, म्हणजे तिला रव्याची पेज वगैरे करून दिली असती ना मी. पुढे विचारतायत त्या शशांक आणि अमेयशी बोलणं झालं का काही. मानसी म्हणते हो तिला चेक करायसाठी आत नेलंय अप्पूला पण अजून काहीच सांगत नाही आहेत ते. पन्ना काकू म्हणतात संकट आली ना की चारी बाजूनी येतात, अचानक आत्याबाईची काय तब्येत बिघडली आणि अप्पूही घसरून पडली. सुमी तर सारखी रडत असते की हे सगळं तिच्यामुळेच झालंय. आता पन्ना काकू म्हणताय मी ह्यांना सांगू का, कळवू का, मला काही सुचत नाहीये ग. मानसी म्हणते हे बघा काकू नका टेन्शन घेऊ, नका काळजी करू, माझ्या बाळांपणात पण किती टेन्शन आली होती.
पण आपण सावरलं ना सगळ्यांनी, काही होणार नाही अप्पूला आणि तिच्या बाळाला. सुमी म्हणते, पन्ना काकू तू कुकीला फोन कर बरं आधी, त्याला सांग ट्रेनिंगमधून वेळ मिळाला असेल तर प्लीज ये इथे थोडे दिवस. पन्ना काकू म्हणते की मी बघते यांना फोन करून, मी तोच विचार करतेय. माई लावतात ना तसा देवाजवळ दिवा लावलाय मी, देवाला सांगितलंय बाबा रे सगळं नीट होऊ दे. प्राची रडायला लागते आणि म्हणते आपल्या अप्पूने कोणाचं काही वाईट केलेलं नाही आणि तिच्या बाबतीतच असं का घडत असेल नेहमी. पन्ना काकू म्हणते नको काळजी करू प्राचू, सगळं नीट होणार आहे. आता अमेय डॉक्टरांना विचारून आलाय. शशांक त्याला विचारतो काय रे काय सांगितलं डॉक्टरांनी. अमेय म्हणतो नको टेन्शन घेऊ, अंडर ऑब्झर्वेशन आहे ती, हे बघ आपण नंतर भेटूयात तिला. शशांक एकदम हपकून खाली बसलाय आणि म्हणतोय मी कमी पडलो रे दादा, मी बाप म्हणून नवरा म्हणून सगळ्याच बाबतीत कमी पडलो रे. मी बरंच काही कमवलं पण मी खरंच कमी पडलो रे. अमेय मोठ्या भावाचं कर्तव्य निभवतोय प्रेक्षकांना. तो खूप छान समजवतो त्याला की हे बघ कशाच्या बाबतीत कमी पडलास तू, अजिबात नाही हा शशांक, असा विचार नाही करायचा. तू अप्पूचं किती केलंस, अरे सगळं ठीक होईल. हे बघ घरातले इथे नाहीये म्हणून तुला टेन्शन वाटतंय, पण तेवढ्यात अप्पू समोरून जातीये स्ट्रेचरवरनं आणि ती जोरात किंचाळत असते आणि शशांकचा जीव वर खाली होत असतो. सावकाश सावकाश बघून करा ना, तिला त्रास होतोय. स्नेहलता म्हणतात हे बघ थोडे जरा कॉम्प्लिकेशन्स झालेत. अमेय म्हणतो अहो आत्ता तर बरी होती ना ती. स्नेहलता म्हणतात हो ती कमरेवर पडल्यामुळे जरा बाळाची पोझिशन हल्ली आहे, कदाचित ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे सिझेरियन करावं लागेल असं म्हणतात त्या. आणि म्हणतात कोणीच का आलं नाही आहे, तुम्ही दोघेच का आहात. अमेय म्हणतो सगळेजण गावी गेलेत त्यामुळे आम्ही दोघंच आहोत इथे, तर व्यवस्थित होईल ना सगळं डॉक्टर. शशांक म्हणतो सगळं तुमच्या हातात आहे, प्लीज तिला सांभाळा आणि सगळं व्यवस्थित करा. स्नेहलता म्हणतात नको काळजी करूस, मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नकोस. आता शशांकला आणखीन टेन्शन आलं आहे प्रेक्षकांनो. डॉक्टर म्हणतात पण अशा वेळेला काय होतं आपल्यालाच माहिती. आता एक नर्स आली आहे बाहेर आणि ती म्हणते ह्या फॉर्मवरती साईन करून द्या. आता अमेय म्हणतो फॉर्मवर सही कशासाठी, तिला तर लेबर पेन होत आहेत ना. आता ते नर्स म्हणतात त्यांना ना जरा क्रिटिकल आहे म्हणजे त्यांची तब्येत, आम्हाला सिझेरियन करावं लागेल ना म्हणून हा फॉर्म आहे. शशांक म्हणतात तुम्ही एकदा भेटू शकतो का तिला. त्या म्हणतात सॉरी नाही भेटू शकत तुम्ही आत्ता, पण प्लीज मला सही द्या ना लवकर. मग शशांक अमेयकडे बघतोय अगदी केविलवाणे आणि त्या फॉर्मवर सही देतोय. प्रेक्षकांनो माझ्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना त्यांच्या वेळेची आठवण झाली असेल, पण एवढे कॉम्प्लिकेशन्स नसतात. म्हणजे मुलींनो प्लीज घाबरू नका, मालिका आहे पण छान प्रकारे त्यांनी आपापल्या भूमिका मस्त वठवल्यात. आता अप्पू जशी जशी सिरियस आहे तसं तसं शशांकला त्याच्या जुन्या आठवणी म्हणजे अप्पूशी कसं लग्न झालं वगैरे हे सगळं डोळ्यासमोर तरळत आहेत असं दाखवलं आहे प्रेक्षकांनो. सुरेखच होता रिव्ह्यू, त्यात प्रश्नच नाही. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केला. आणि प्रेक्षकांनो प्लीज तुम्ही कोणी पॅनिक होऊ नका. ऑफकोर्स आपल्याला TR आवडते, पण मला सांगा ज्या गोष्टी आवडतात त्या लिमिटेड असतात, हो की नाही. मला वाटतं कोणी कोणाला प्लीज ब्लेम करू नये, कारण यांचा सगळ्यांचा सुद्धा खूप लॉस आहे यामध्ये. कोणीही असं मुद्दामून करत नाही ना प्रेक्षकांनो, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्यांना समजून घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. तर आता पन्ना काकू दवाखान्यात जाते, पण मानसी खूप चिडते की माझं जसं केलं तसं हे करतायत का अप्पूचं. आता अप्पूची सुद्धा 7व्या महिन्यात डिलिव्हरी करतायत का हे. आता अमेय म्हणतो हे बघ शशांक आधीच घाबरलाय, त्याला वाटतंय की तुझ्या बाबतीत जे झालं ते अप्पूच्या बाबतीत होईल. तर प्रेक्षकांनो छानच होता रिव्ह्यू, कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि प्लीज प्लीज पॅनिक होऊ नका, सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. लास्ट मोमेंट आहे, कशाला उगीच टेन्शन घेता. पण त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.